नमस्कार, मी पुष्कर मराठे. आता उन्हाळ्याच्या मे महिन्याच्या सुट्ट्या सगळ्याच मुलांना लागलेल्या आहेत आणि पूर्वी जेव्हा आपण बघायचो तेव्हा ह्या मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये सगळेच कुटुंब गावाला जायचे किंवा जुन्या पूर्वीच्या आपल्या संस्कृतीमध्ये, वाडा संस्कृतीमध्ये ही सर्व लोक एकत्र येऊन खेळीमेळीचं एक वातावरण तयार व्हायचं, जेणेकरून मुलांसाठी ते एक पोषक वातावरण असायचं, ज्याच्यामध्ये त्यांना ओपन अप व्हायला एक वेगळा रिलॅक्स आणि कामिंग असा एक मूड मिळायचा, जिथे ते पूर्ण मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये एकमेकांशी खेळून, एकमेकांशी भांडून, रुसून, फुगून सगळं एकमेकांशी कोपअप कसं व्हायचं या सगळ्या गोष्टी डेव्हलप व्हायच्या आपोआप. पण आता कुठे ना कुठेतरी आता आपल्या सध्याच्या संस्कृतीमध्ये हा प्रकार मे महिन्याच्या सुट्ट्यांमधला एक्सप्रेस व्हायचा प्रकार कुठेतरी लोप पावत चाललेला आहे. त्यामुळे आपण बऱ्याचदा बघतो की मुलांमध्ये एक सुट्टीमध्ये काय करायचं या मध्ये खूप प्रश्नचिन्ह तयार होतात पालकांमध्ये, स्पेशली की त्यांना कळत नाही की मुलांमध्ये काय करायला पाहिजे किंवा सुट्टीचा उपयोग कसा करून घ्यायचा मुलांसाठी चांगल्या प्रकारे. असे प्रश्न सतत पालकांना भेडसावत असतात दरवर्षीच. आणि ह्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण हिलिंग पॅलेट थ्रू काही कोर्सेस लॉन्च केलेले आहेत, ज्याच्याबद्दल आपण हिलिंग पॅलेटच्या फाउंडर सौ पूजा गाडगीळ यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार पूजा, स्वागत आहे तुमचं. तुम्ही आम्हाला सांगाल का की हिलिंग पॅलेट हे नाव का ठेवलं? हिलिंग पॅलेट ही संकल्पना माझ्या डोक्यात आधीपासून होती आणि हिलिंग म्हणजे मुलांचं इनर हिलिंग थ्रू आर्ट ह्या कार्यशाळेचा मेन गाभा आहे. हिलिंग कशा प्रकारे वेगवेगळ्या आर्ट फॉर्मच्या मदतीने मुलांच्या ज्या दाबलेल्या भावभावना असतात तर त्या बाहेर येण्यासाठी एक प्रकारचा मार्ग असू शकतो असं मी म्हणेन. आणि पॅलेट म्हणजे रंगडिश. मी आता गेली 15 वर्ष रंगातच वावरत असल्यामुळे मला असं वाटलं की आपण हिलिंग पॅलेट असं नाव ह्या संकल्पनेला ठेवूया. त्यामुळे हे इनिशिएटिव्ह घेऊन मी सुरुवात केली. पूजा, तुम्ही म्हणालात की तुम्ही बरीच वर्ष रंगात वावरताय. रंगाच्या निमित्ताने आता तुम्ही कोर्सेस त्याच्याबद्दलचे कुठले कुठले घेता आणि तुमचा त्याच्याशी निगडीत अनुभव किंवा एक्सपिरियन्सेस आमच्याशी शेअर कराल का? नक्कीच. मी बरीच वर्ष रंगात वावरते म्हणजे मी ड्रॉइंग टीचर आहे. सध्या रिसेंटली मी वेगवेगळे कोर्सेस लॉन्च केलेत हिलिंग थ्रू आर्ट या कॉन्सेप्ट अंडर. आणि बरीच वर्ष मी ऑफलाईन आणि ऑनलाईन ड्रॉइंग क्लासेस घेते. त्याच्यामध्ये बेसिक 4 वर्षाच्या मुलापासून 15 वर्षाच्या मुलापर्यंत 4 ते 8 हा वयोगट बेसिक ड्रॉइंग साठी, 9-10 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ग्रेड एक्झाम परीक्षांची मी तयारी करून घेते. आतापर्यंत माझ्या हाताखालून जवळजवळ 500 स्टुडंट्स गेले असतील. तर बऱ्याच स्टुडंटना ए ग्रेड त्यांनी मिळवलेली आहे ग्रेड एक्झाम मध्ये. आणि मी बऱ्याच प्रकारचे आर्ट अँड क्राफ्ट रिलेटेड कोर्सेस पण घेते. त्याच्या अंडर मी वारली पेंटिंग, क्लॉथ पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, त्याच्यानंतर ग्लास पेंटिंग, म्युरल्स, क्राफ्ट मध्ये पंचक्राफ्ट, पेपर क्विलिंग, अजून आता नव्याने मसाई आर्ट, गोंड आर्ट, मधुबनी आर्ट हे प्रकार पण मी शिकवते. हे माझे वर्षभर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपात चालू असतात. कॉफी पेंटिंग पण त्या अंडरच मी शिकवते. नक्कीच. या सगळ्या कोर्सेस बद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आपण त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपण पेस्ट करूया, जेणेकरून सगळ्यांपर्यंतच या गोष्टी पोहोचतील. नक्कीच. पूजा, मग तुम्ही आम्हाला तुमचे आयुष्यातले सगळे टीचिंग एक्सपिरियन्सेस आमच्याशी शेअर कराल का? नक्कीच. 2010 पासून ते 2020 पर्यंत मी महेश बालभवन ऍक्टिव्हिटी सेंटर आहे कोथरूडला, तर तिथे मी ड्रॉइंग टीचर म्हणून काम केलं. त्या सगळ्या एवढ्या मोठ्या अनुभवानंतर मी माझ्या घरीच मोठ्या प्रमाणावर ड्रॉइंग क्लासेस सुरुवात केली. आता मोठ्या प्रमाणात क्लासेस चालू आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन. ग्रॅज्युएशनच्या मुलांच्या पण ऍडमिशन आहे. दरम्यानच्या काळात एक ग्रॅज्युएशनला माझ्याकडे ऍडमिशन आली, तर त्या मुलाला रेग्युलर त्याच्या अकॅडमिक वाटचालीमध्ये सुद्धा अडथळे येत होते. म्हणजे तो पास होत नव्हता
पण त्याच्या आईला त्याला 10वीला केवळ पर्सेंटेज वाढवून मिळतात म्हणून ग्रेड एक्झामला घालायचं होतं. तर त्यांनी त्या दृष्टीने माझ्याकडे इन्क्वायरी केली आणि अगदी सप्टेंबर मध्ये या ग्रेड एक्झाम असतात. तर त्या जुलै महिन्यात स्टार्टिंगला माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या की 2 महिन्यात माझा मुलगा एलिमेंटरीसाठी अपिअर होतोय, तर तुम्ही याच्याकडनं तयारी करून घेऊ शकाल का. तर मग मी त्यांना म्हटलं की टाइम स्पॅन थोडा कमी आहे, पण मी माझ्याकडनं नक्कीच प्रयत्न करेन त्याच्याकडनं पोर्शन कव्हर करण्याचा. तर सांगायची चांगली गोष्ट म्हणजे जो मुलगा नापास होत होता रेग्युलर शाळांच्या परीक्षांमध्ये, तर तो त्या मुलाला ड्रॉइंग एक रेख सुद्धा नीट ओढता येत नव्हती, पण त्या मुलाकडनं 2 महिन्यात मी चांगली तयारी करून घेतली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या मुलाला बी ग्रेड मिळाली एलिमेंटरी एक्झाम मध्ये. अरे वा. आणि या फील्ड मध्ये माझा अनुभव म्हणाल तर 2014, 15 आणि 16 मी 2-3 NGO ला अटॅच होते. त्यामध्ये एक आयडिया फाउंडेशन NGO आहे, तिथे मी त्या संस्थांबरोबर रुरल एरियाज मध्ये काम केलं. पुण्याजवळची गावं मुळशी, अंबडवेट, भोर या ठिकाणी जाऊन त्या वस्त्यांमधल्या मुलींसाठी काम केलं. अर्थातच तिथे लहान मुलं नव्हती, मोठ्या मुली 10वी-12वी झालेल्या मुली होत्या. त्यांना काहीतरी त्यांच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टीने आम्हाला कोर्सेस द्यायचे होते. तर त्या अंतर्गत मी त्यांना वारली पेंटिंग, क्लॉथ पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग जे रेग्युलर बेसिसवर मी नेहमी माझ्या घरी कोर्सेस घेते, ते तिथे जाऊन मी त्या मुलींना त्याचं ट्रेनिंग दिलं. आणि 15 साली मी परसिस्टंट कंपनीत पण तिथल्या एम्प्लॉईजना माइंड रिफ्रेशमेंट म्हणून काही ऍक्टिव्हिटीज असतात, तर त्या अंतर्गत मी वारली पेंटिंग आणि पेपर क्विलिंग हे वर्कशॉप्स घेतले. तर मग इतक्या वर्षांचा तुमचा शिकवायचा अनुभव खास करून आर्ट क्षेत्रामध्ये, तर तुम्हाला पहिल्यापासूनच माहिती होतं का की तुम्हाला टीचर व्हायचं आहे पुढे जाऊन? याविषयी सांगायचं वाटेल मला नक्कीच. मी 4 वर्षाची असल्यापासून मला ड्रॉइंग काढायची, आई पाटी पेन्सिल द्यायची तर आपण जसं ड्रॉइंग काढायचं वेगवेगळे आकार ही आवड होतीच मला. एक छोटासा किस्सा सांगेन. कोकणात वारंवार लाईट जायचे, तर आई कंदील लावायची आणि भिंतीच्या बाजूला असा कंदील ठेवायची. तर भिंतीवर ज्या घरातल्याच वस्तूंच्या सावल्या पडायच्या, तर त्याच्यात मी आईला बोलवायची आणि सांगायची, आई बघ इथे आता हरिण दिसतंय, कुत्रं दिसतंय. तर असं मी आकार आईला दाखवायची. तर आईला त्यातनं माझी चुणूक कळलीच होती. अजून एक किस्सा सांगायचा म्हणजे एकदा आईने लहानपणी मला पाटीवर माकड काढून दिलं. मला म्हणाली तुला माकड आवडतं ना, मी तुला माकड आज कसं काढायचं शिकवते. मग मी माकड बघितलं पाटीवरचं आणि आईला म्हणलं आई हे चुकलंय. अगदी 4 वर्षाचीच होते मी. आई म्हणाली, आईच्या मनात आलं या चिमुरडीला आता याच्यात काय चुकीचं वाटलं. तर मी आईला म्हणलं आई हे चुकलंय. मग सारखं मी आईला म्हणत होते की चुकलंय चुकलंय. आई म्हणाली काय. मग मी आईला म्हणलं आई दे इकडे पाटी. मग मी पेन्सिल घेतली आणि पाटीवर अशा त्या माकडाच्या अंगावर पेन्सिलीने रेषा रेषा काढल्या आणि आईला दाखवलं आता हे बरोबर आहे. आई म्हणाली तू काय काढलंस. म्हणलं अगं त्याच्यावर केस आहेत त्याच्या अंगावर. मग आईला ते कुतूहल वाटून हसायला आलं आणि आईला जास्त कळून आलं की या मुलीला ड्रॉइंगची खूप आवड दिसते. आणि बेसिकली माझ्या अंगात कला येण्याचं कारण म्हणजे माझी आई उत्तम चित्रकार आहे, तर हे जेनेटिकली आलंय असं पण म्हणू शकतो. लहानपणी 2रीत असताना म्हणजे 1ली ते 4थी माझं शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं. तर 2रीमध्ये असताना आता कसं मुलं सरांना सर मॅडम असं संबोधतात, तर आम्ही लहानपणी पूर्वी सरांना गुरुजी असं म्हणायचो. आणि एक शाळा एक गुरुजी अशी पद्धत होती त्यावेळी. तर आमच्या गुरुजींनी आम्हाला प्रश्न विचारला, नाचणकर गुरुजींनी, की प्रत्येकाला स्वर्गात उभं करू की मोठेपणी तू कोण होणार. तर माझ्याकडे टर्न आल्यावर मी उत्तर दिलं उभं राहिलं की सर गुरुजी मला मोठेपणी ड्रॉइंग टीचर व्हायचंय. हे अगदी मी बिनधास्त त्यावेळी सांगितलं होतं. आणि तेच एक डोक्यात होतं लहानपणापासून की मोठं झाल्यावर आपल्याला याच फील्डमध्ये जायचं आणि हेच कंटिन्यू करायचंय. त्याच्यानंतर 8वी-9वी मध्ये असताना मी ग्रॅज्युएशन एक्झाम पास झाले. 8वीत असताना 98 साली सकाळ चित्रकला अंतर्गत एक स्पर्धा होती. तर त्यावेळी माझं चित्र पहिल्यांदा लंडनला गेलं. सलग दुसऱ्या वर्षी 99 साली चित्र माझं मॉरिशसला गेलं त्या स्पर्धेअंतर्गत. आणि ग्रेड एक्झाम वगैरे पण चांगल्या ग्रेडने पास झाले होते. त्यामुळे ते असं पक्क होत गेलं की आता आपण ही कला आपल्याला
हा गुण आपल्याला आहे उपजतच, तर ह्याच्यातच आपण करिअर करायचं त्यावेळेपासूनच माझं पक्क होत गेलं. आणि फॅशन डिझायनिंग पण मी केलं होतं कॉमर्स ग्रॅज्युएशन नंतर. तर फॅशन डिझायनिंग आवड म्हणून मला डिझायनिंगची चित्र काढायची आवड असल्यामुळे तिथे वेगवेगळे ड्रेसेसचे आम्हाला स्केचेस काढावे लागायचे. मग ते रंगवणं वगैरे त्यात आलं, एम्ब्रॉयडरी वगैरे आली त्याच्यात. तर ते आवड असल्यामुळे तो एक ऍडिशनल कोर्स मी SNDTच्या थ्रू केला. पण तेव्हाही माझं पक्क होतं की बुटीक वगैरे नाही, हे सगळं बाजूला ठेवून आपण ड्रॉइंग टीचिंग, एस्पेशली टीचिंग फील्डमध्येच जायचं आहे, ड्रॉइंग रिलेटेड. मग तुम्ही मुलांना कशा प्रकारे ट्रेन करता आर्ट किंवा या सगळ्या संदर्भात? मला सांगायला आवडेल, माझ्याकडे अशी काही टेक्निक्स, वेगळी स्किल्स आहेत ती वापरून मी मुलांना या ग्रेड एक्झामच्या मुलांना किंवा अगदी बेसिक पासून पण मुलांना ट्रेन करते. मी लहानपणी कुठलाही क्लास लावलेला नव्हता, मला उपजतच ड्रॉइंग होतं. पण 8वी-9वीत आमचे सर आम्हाला शाळा सुटल्यानंतर थोडा एक्स्ट्रा वेळ काढून ग्रेड एक्झामची तयारी करून घ्यायचे. तर त्यावेळी आमच्या लिंगायत सरांनी आमच्याकडनं जी स्पेशल ट्रेनिंग म्हणून जी आमच्याकडनं तयारी करून घेतली होती, त्यावेळी जी स्किल्स आणि टेक्निक्स वापरली होती, तर ती डोक्यात ठेवून त्या प्रकारची स्किल्स आणि टेक्निक्स मी डेव्हलप केली आणि ती आता माझ्या स्टुडंट पर्यंत मी पोहोचवते. आणि या बरोबरच मी बरेच उपक्रम पण हाती घेतलेत. म्हणजे पुण्यातल्या बऱ्याच भागात मी वर्षातून बऱ्याच वेळा ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स पण घेत असते. मी स्वतः ड्रॉइंग कॉम्पिटिशन्सच्या अरेंज करते, त्याचे विषय ठरवते, मुलांना कोणता विषय द्यायचा आणि मग नंबर काढून आपण मुलांना बक्षीस वगैरे देऊन अशा प्रकारे ती स्पर्धा मी सगळं आयोजन नियोजन त्याचं करते. हाताची 5 बोटं जशी सारखी नसतात, तसं प्रत्येक मुलाची ग्रास्पिंग कपॅसिटी वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक मुलाच्या आकलन क्षमतेचा मी अभ्यास करते. मग कोणत्या मुलाला कोणत्या प्रकारे शिकवलं म्हणजे जास्त त्याच्यापर्यंत पोहोचेल हे मला कळून येतं. आतापर्यंत बऱ्याच वर्षांचा हा ड्रॉइंग टीचिंग मधला अनुभव असल्यामुळे मूल बघितल्यानंतर एकंदर त्याचा स्वभाव, त्याची आकलन क्षमता मला लगेच लक्षात येतं आणि त्यानुसार मी त्याला ट्रेनिंग स्पेशल देते ड्रॉइंगच्या बाबतीत. मुलांच्या आकलन क्षमतेवरून मला एक सांगायचं वाटतं की जसं आपण मुलांची, प्रत्येक टीचर ही मुलाची ग्रास्पिंग कपॅसिटी चेक करत असते, तर त्याच्यावरनं मला सांगायचं वाटेल की मुलांची सायकोलॉजी पण समजून घ्यावी का. तर मी मधल्या काळात ECC आणि आर्ट बेस्ड थेरपी हे 2 कोर्स केले. ECC म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन, जे मी MIT पुणे येथून केलंय. आणि आर्ट बेस्ड थेरपी हा एक ऑनलाईन कोर्स केलाय, फाउंडेशन कोर्स. तर ECC मध्ये आम्हाला चाइल्ड सायकोलॉजी हा एक स्पेशल सब्जेक्ट होता. तर त्याच्यामध्ये मुलांची सायकोलॉजी ओळखून घेऊन त्यांना कसं शिकवायचं किंवा मुलांचे मोटर स्किल्स डेव्हलप आहेत का ते पण आम्हाला, म्हणजे क्राफ्ट रिलेटेड ह्या गोष्टी येतात, तर तेही आम्ही त्या अंडर शिकलो. आर्ट बेस्ड थेरपीमध्ये मुलांची एक्सप्रेशन्स कसे आउट होतील तर त्याच्यावर आम्हाला मेनली ते लक्ष केंद्रित करून ते शिकवलं गेलं. सो हे तुम्ही जे वेगवेगळे कोर्सेस केलेत, ECC, चाइल्ड केअर एज्युकेशन असे कोर्सेस किंवा आर्ट बेस्ड थेरपी वगैरे, हे सगळं तुम्ही तुमचे जे कोर्स ऑफरिंग्ज आहेत मुलांसाठी, याच्यामध्ये तुम्ही कसा वापर करून घेता त्यांचा, जेणेकरून सगळ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना पण त्याचा फायदा होईल? मी जसं म्हणलं तसं की ECC मध्ये मी चाइल्ड सायकोलॉजी शिकले आणि आर्ट बेस्ड थेरपी मध्ये आर्टच्या थ्रू एक्सप्रेशन कसं आउट करायचं हे टेक्निक आम्हाला शिकवलं गेलं. तर त्याचा उपयोग आपण लहान मुलांसाठी करावा, कारण आम्ही जे शिकलो ते अर्थातच मोठी लोक होतो. आणि मग तेव्हाच मला असं वाटलं की मोठ्या लोकांना आउट होण्यासाठी म्हणजे नवरा बायको एकमेकांसमोर ओपन होतात, घरात मोठ्यांशी बोलतात किंवा अगदीच गंभीर केस असेल तर सायकोलॉजिस्ट कडे ते व्यक्तीला पाठवलं जातं. पण मग लहान मुलांचं काय, ती ओपन अप कशी होणार, ही कल्पना माझ्या डोक्यात आली. आणि मग लहान मुलांच्या दृष्टीने अशी एक कार्यशाळा आपल्याला करता येईल का. आणि माझा उद्देश तोच आहे की या कार्यशाळेअंतर्गत आम्ही वेगवेगळ्या आर्ट फॉर्मच्या मदतीने मुलांची ज्या दबलेल्या भावभावना आहेत त्यांनाही वाट मोकळी करून देण्यासाठीच एक कार्यशाळा आपण म्हणू शकतो. त्यामध्ये आम्ही डुडल आर्ट, झेंटँगल आर्ट, फिंगर पेंटिंग, हँड पेंटिंग, काही स्टोरी टेलिंगच्या पण गोष्टी त्याच्यात ठेवल्या, खेळ आहेत, गेम्स आहेत, वॉर्मअप ऍक्टिव्हिटीज आहेत. अशा थ्रू आम्ही मुलांना जास्त त्यांचा एन्थुझियाझम वाढवणार आहे आणि मुलं जास्त ओपन अप होतील असं मला वाटतं.
या कार्यशाळेमध्ये मुलांना फायदे असे होणार आहेत की जे पालकांच्या लक्षात येतील. स्पेसिफिकली मुलांची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होईल, त्यांची फाईन मोटर स्किल्स डेव्हलप होतील. ह्याच्या अंतर्गत आम्ही काही आर्ट अँड क्राफ्ट ऍक्टिव्हिटीज पण घेणार आहे. त्यामुळे फाईन मोटर स्किल्स त्यांची डेव्हलप होणार आहेत. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड वाढतं मुलांचं या अशा ऍक्टिव्हिटीजमुळे. अदर वर्षभर मी असे वेगवेगळ्या शिबिरं घेतच असते. त्याच्यानंतर मुलं 5 दिवस का होईना ह्या मोबाईल ऍडिक्शन पासून लांब राहतील असं मला वाटतं. कारण ह्या कार्यशाळेअंतर्गत डेली माझे काय काय टास्क असणार आहे, त्याच्याशी रिलेटेड होमवर्क पण असणार आहे मुलांना. म्हणजे शिबिरा व्यतिरिक्त मुलं घरी जातील त्यावेळी पण ती त्या होमवर्क पूर्ण करण्याच्या ह्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज राहतील. आणि ओव्हरऑल मुलांचं इनर हिलिंग या कार्यशाळेअंतर्गत होणार आहे. म्हणजे जसं की मगाशी म्हणलं तसं की मी मुलांची चाइल्ड सायकोलॉजी ओळखून त्याच्यावर अभ्यास करून त्याप्रमाणे मुलांना ट्रेनिंग देते. मी एबीटी मध्ये जे कोर्स शिकले तेव्हा मला त्याचा बराच फायदा झाला इनर हिलिंगसाठी. तर तो फायदा या छोट्या वयोगटाला मिळावा. 8 ते 15 हा आपला वयोगट आहे. तर मुलांची तशी डेव्हलपमेंट व्हावी. काही दाबलेल्या भावभावना असतात तर त्या बाहेर पडण्यासाठी ही कार्यशाळा नक्कीच त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. या कार्यशाळेचा अजून एक फायदा म्हणजे मुलांना सेल्फ अवेअरनेस मुलांचा वाढणार आहे, सेल्फ कॉन्फिडन्स वाढणार आहे. या ज्या काही आर्ट रिलेटेड थ्रू म्हणजे आर्ट फॉर्म थ्रू आम्ही काही ऍक्टिव्हिटी घेणार आहोत तर त्यातनं इनर हिलिंग, मगाशीच मी सांगितलं की मुलांचं इनर हिलिंग होणार आहे. मुलं ज्यावेळी कागदावर ऍक्च्युअली ड्रॉइंग काढतील त्यावेळी त्यांना मी एकदम फ्री वातावरण देणार आहे की तुम्हाला जे वाटतंय मनापासून काढावंसं. तर असं एक काय त्यांना रेस्ट्रिक्टेड विषय नसणार की तुम्ही अमुकच काढा तमुकच काढा, तुम्ही रंगांमध्ये खेळा असं मी मुलांना या कार्यशाळेमध्ये परमिशन देणार आहे. तर त्या थ्रू ह्या फॉर्म थ्रू मुलं जास्त एक्सप्रेस होतील असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी त्याच्या थ्रू मुलांचं इनर हिलिंग होऊ शकेल. तर मी पालकांना असं आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने मुलांना यामध्ये ऍडमिशन घ्या असं मी आवाहन करते. आणि मग ही कार्यशाळा झाल्यानंतर मुलांमध्ये जे काय बदल किंवा मिरॅकल्स होतील ते पालक स्वतःच अनुभव घेतील. आणि तुम्हाला माझ्या या वेगवेगळ्या कार्यशाळा किंवा माझे जे कोर्सेस क्लासेस याविषयी अधिक माहिती हवी असेल तर माझं हिलिंग पॅलेट हे युट्यूबला हँडल आहे आणि फेसबुकला त्याच नावाने. तर तिथे तुम्ही अपडेट चेक करू शकता. हिलिंग पॅलेट पेज फॉलो करा, लाईक करा. आणि डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे अधिक माहितीसाठी. धन्यवाद.